पहिली फेरी संपलेली आहे. म्हणजे श्रीकृष्णावरती जी बेस्ट गाणी आपल्या स्पर्धकांना गायची होती ती संपलेली आहेत. आता आपल्या आवडीची गाणी स्पर्धक इकडे येऊन गाणार आहेत आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या समोर येते जिला पुस्तक वाचनाचा खूप छंद आहे, रेवती तानावडे. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. कर्तव्याची धरुणी कास, राम स्वीकरी हा वनवास. कर्तव्याची धरुणी कास, राम स्वीकरी हा वनवास. दासच त्याचे आपण का मग कर्तव्यासी परत सरू, का कर्तव्यासी परत सरू. श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. थँक्यू. रेवती, खूप छान झालं गाणं. आणि तू जी सुरुवात केलीस ना बिना म्युझिकची ती इतकी गोड वाटली, खूप गोड वाटली. तेव्हा एकदम असं वाटलं की आहा काय आवाज लागला रेवतीचा. खूप छान झालं. तुझ्या गाण्याचं सिलेक्शन मला खूप आवडलं. ह्या गाण्यापाठची स्टोरी माहिती आहे का तुला? श्रीराम वनवासाला जात असतात तेव्हा त्यांना ती नदी पार करायची असते, तेव्हा ते नावाडींनी हे गाणं म्हटलेलं आहे. परफेक्ट, खूप छान, क्या बात आहे. तुम्ही सगळे मस्त नावाडी वाटत होतात गाताना. खूप छान गायला. त्याच्यावर कळतं की नाही वाचन ठोस आहे हिचं. रेवती, छान सिलेक्शन Thank you. होतं, व्हेरी गुड. एकदम सिम्प्लिसिटी ठेवून अर्थात हे कंपोजिशन केलंय बाबूजींनी, अप्रतिमच. आणि जेवढं सिम्पल गाणं तेवढं गाणं मला असं वाटतं जास्त कठीण होतं, कारण की ते स्वर सगळे स्ट्रेट आणि एकदम सगळं तिकडे जास्त लक्ष जातं. आणि स्पेशली मला असं वाटतं ते जय गंगे जय भागीरथी ई ई ई, तो जो तो जय भागीरथी ह्याच्यात थोडी पळापळ व्हायची शक्यता होती आणि आहे याच्यामध्ये, आणि स्पेशली या वयामध्ये. पण तिघींनी खूप फर्स्ट क्लास सांभाळलाय, एकदम Thank you. छान सांभाळ. क्या बात आहे. खूप छान ताई, खूप छान. आणि मुख्य Thank म्हणजे you, मला हा गीत रामायणामधलं प्रत्येक गाणं खरं तर प्रत्येकाने मराठी माणसाने ऐकलं पाहिजे. कारण रामायणाच्या जितक्या प्रकारे प्रस्तुती झालेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी, नाट्य रूपामध्ये, सिनेमा रूपामध्ये, त्याच्यामधला एक उत्कृष्ट माइलस्टोन असं म्हणता येईल की गीत रामायण, आणि तो मराठीमध्ये घडला ह्याबद्दल आपण महाराष्ट्रीयन लोकांनी त्याच्याबद्दल अभिमान सगळ्याला वाटला पाहिजे. आणि तू हे गाणं एकदम मस्त पेललंस आणि तुझ्याबरोबर सगळ्यात छान साथ दिली आमच्या वादकांनी. त्यांनी इतकं मस्त त्याचा ताल असा आणि आम्ही आत्ताच्या काळामध्ये ज्याला आम्ही म्युझिक करतो त्याला ग्रुव्ही रिदम आम्ही ज्याला म्हणतो, ते कम्प्लीट ग्रुव्ही रिदम आहे याचा. आणि खूप मजा आली. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. आणि कोरसनी सुद्धा. हो सॉरी बाबा, चुकलं बाबा. कोरसनी तर फारच मजा आली. कोरस शिवाय तर काही शक्यच नव्हतं. ग्रेट. वैशालीताईंनी प दिलाय, अवधूत दादांनी ध दिलाय. ऑल द बेस्ट. त्यानंतर आपल्या समोर येते आपल्या गोड हट्टाचा अभिमान असणारी श्रेया कार्लेकर. गोजी लाज लाज रे ताई तू होणार नवरी. गोड गोजी रे लाज लाज रे ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गटारी. गोड गोजी रे लाज लाज रे ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी ला
खूप छान झालं गाणं. कसं वाटतं आता दोन्ही गाणी झाली आहेत? मस्त. मस्त वाटतं एकदम. मग आता आपण एक काम करूया, परीक्षकांना विचारूया आणि नंतर मला तुला एक गोष्ट विचारायची आहे ग. पण आपण कोणापासून सुरुवात करूया सांग? वैशालीताई. वैशालीताई. ए श्रेया, तुला माहितीये का थोड्या वर्षांनी तुझी ती छोटुकली बहीण आहे ना, ती तुझ्यासाठी हे गाणं गाणार आहे. किती गुदू हसली व ती. पण तू एवढी सिरियस का होतीस गाताना? तुम्हाला घाबरायला झालेलं का? नाही ना. मग आता एक सांगू तुला, अशी गाणी असतात ना ती थोडीशी हसऱ्या चेहऱ्याने गायची. आपण इनॅक्ट नाही करायचं, परफॉर्म नाही करायचं, पण गाताना आपोआप मग असं करून गायलं ना की ते ऐकणाऱ्याला पण तो आनंदी सूर कळून येतो. एवढं सिरियसली नाही गायचं. प्रॉमिस ना? नेक्स्ट टाइम गाशील तेव्हा अशी हसत हसत गा. आपल्याला आता कशाला टेन्शन, आपण इतकी गाणी गायलो इथे, ओके नाही? ऑल द बेस्ट. खूप छान. नाही, टेन्शन वगैरे तर मला वाटत नाही. या मुलांचं काही यांचं वयामध्ये यांना काहीच तो काही प्रॉब्लेमच नाही आहे. ते लोक खूपच एन्जॉय करतायत. होऊ शकतं थोडंसं थकवा वगैरे जाणवत असणार, त्यामुळे जरासं मला असं वाटतं थोडंसं श्वास वगैरे, पण बाकी एकदम फर्स्ट क्लास म्हटलंस. तू या गाण्याचं पिक्चरायझेशन बघितलंस? म्हणजे नाही बघितलं? इतकं छान पिक्चराईज केलेलं गाणं आहे की तू जर का बघितलं असतं तुला गाताना त्याच्यातली मजा कळली असती. ती लहान मुलं नाचतात सगळ्या ताईभोवती आणि अशा मुंडावळ्या वगैरे करून बांधल्यात त्यांनी वगैरे असं. तर त्यामुळे तो मूड घेऊन गायला पाहिजे बेटा. हां, नाहीतर मला माहिती आहे की ताईच्या लग्नामध्ये आपल्याला वाईटच वाटतं की आपली ताई जाते आपल्याला सोडून सासरी, पण तो मूड नाही या गाण्याचा. पण चूर ताल तर आपलं काय प्रश्नच नाही ना. हां, मग काय. बरं मला सांग, तू हट्टी आहेस का ग? आम्हाला तरी नाही वाटत बाबा बघून. मग मला सांग, तू बाबांना कुठेतरी घेऊन गेली होतीस एकदा आपल्या. किती दुकानं फिरवलीस बाबांना? फक्त 4च. फक्त 4च? आणि तू परत पहिल्या दुकानात आलीस हो. का ग? मला कानातले हवे होते. पण मग कानातल्यासाठी तू 4 दुकानं फिरलीस आणि नंतर तुला पहिल्या दुकानातले जे कानातले आवडले होते तेच परत पाहिजे होते. हो. मग बाकीच्या 3 दुकानात का गेली? ते बिचारे उगाच किती दमले तुझ्या बरोबर जाताना. अगं ती फक्त मुलगी आहे, त्या हट्टी असायची काय गरज आहे? नुसतं मुलगी असलं की बास होतं की. कारण की मी हट्टी नाही याचा हट्ट धरलाय तिने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती लहान मुलगी आहे म्हणून ती 4थ्या दुकानात जाऊन परत पहिल्या दुकानात येऊन ती वस्तू घेतली. अजून थोडी मोठी झाली की काय, अजून एकच स्टेप बाकी राहते की घेतलेले कानातले घरी येऊन घालून बघायचे आणि दुसऱ्या दिवशी परत जाऊन बदलून घ्यायचे. दोन प मिळाले श्रेया. ऑल द बेस्ट बाळा. दादा आपण पुढे जायच्या आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतो. आपलं नाव फार मोठं आहे दोन्ही तबल जीवन, म्हणजे एक सोलोइस्ट आणि साथीचा. आपला कार्यक्रम फक्त गायक बघतात अशातला भाग नाही, तर बरेच वादक देखील आपला कार्यक्रम प्रेमाने बघतात. तर त्यांच्यासाठी मी तुम्हाला असा प्रश्न विचारू इच्छितो की सोलो वाजवणं आणि साथीचं वाजवणं ह्याच्यासाठी वेगवेगळ्या रियाजाची आवश्यकता असते का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही वादनामधली गंमत काय, आनंद जो दोन्हीमधला वेगवेगळा आहे तो वेगवेगळ्या प्रकारे कसा घ्यायचा? नाही, मला असं वाटतं सोलो वादन आणि साथ करणं ह्या दोन्ही एकदम म्हणजे 36 एवढ्या अपोजिट गोष्टी आहे. कारण सोलोमध्ये कसं की आपण ज्या गोष्टींचा अभ्यास करतो वर्षोनवर्ष, ज्या फ्रेजेसचा रियाज करतो, ज्या घराण्याच्या गोष्टी आपण वाजवतो, त्या आपल्या लयीत आपण डिसाईड करू शकतो की कुठल्या लयीत कुठली गोष्ट वाजवायची. पण साथीमध्ये कसं की आपल्याला दुसरा म्हणजे जो मेन कलाकार आहे त्याच्याबरोबर त्याचे विचार जे आहे, त्याची जी लय आहे, त्याचा जो डोक्यातला ताल आहे, म्हणजे ते सोलो आर्टिस्ट असतात, तो त्यांचा विचार फिक्स असतो की कुठल्या तालात वाजवायचं किंवा कुठल्या लयीत वाजवायचं. पण साथ करताना आम्हाला ॲट द सेम टाइम त्या वेळेला तिथे कनेक्ट व्हायला लागतं. कुठल्याही तऱ्हेचं म्युझिक आधी तबला वादकाला आवडलं पाहिजे. त्याच्यात जर आपण ग्रजेस ठेवले की नाही ह्या घराण्याचं चांगलं आहे किंवा त्या घराण्याचं नाही, तर मग तिथे आपल्याला कनेक्ट व्हायला, तिकडे पोचायला जरा कठीण आहे खूप. आपण स्वतः काय एन्जॉय करतो दोन्ही मधला आणि काय त्याच्यातला आनंद वेगळा? नाही, मी म्हणजे एकदम माझं फिक्स उत्तर असते, मी चांगलं म्युझिक एन्जॉय करतो. सारेगमप,